मित्रांनो, मुंबईची लोकल म्हणजे केवळ एक रेल्वे नाही, तर लाखो स्वप्नांची जीवनरेषा आहे. रोज सकाळी घरातून निघालेला प्रत्येक प्रवासी संध्याकाळी सुखरूप घरी परतेल अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबाची असते. पण एका साध्या प्रवासाने एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. विरारमध्ये राहणारा 22 वर्षीय मयंक लोहार हा नेहमीप्रमाणे अंधेरीतील कपड्यांच्या शोरूम मधील काम आटोपून चर्चगेटहून नालासोपारा फास्ट लोकलने घरी निघाला होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अनेक प्रवासी दरवाजा बंद ठेवण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान दरवाजा बंद ठेवायचा की उघडा या अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या कारणावरून मयंक आणि दुसऱ्या एका प्रवाशामध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला हा फक्त शाब्दिक वाद होता, पण काही क्षणातच तो धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर आरोपीने आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढून मयंकवर वार केल्याचा आरोप आहे. काही सेकंदात संपूर्ण डब्यात किंकाळ्या सुरू झाल्या. प्रवाशांनी मध्ये पडून आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मयंक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली. सुरुवातीला सर्वात मोठा प्रश्न पडला तो म्हणजे एवढा मोठा धारदार चाकू लोकलमध्ये आणला तरी कसा. तपासादरम्यान GRPने धक्कादायक माहिती दिली की आरोपी जवळपास 2 महिन्यांपासून आपल्या बॅगेत हा चाकू घेऊन नियमित लोकलने प्रवास करत होता आणि एकदाही तो सुरक्षा तपासणीत सापडला नव्हता. आरोपीने चौकशीत हा चाकू सुमारे 50 रुपयांना एक ओळखीच्या व्यक्तीकडून घेतल्याचा आणि तो घरी नेत असल्याचा दावा केलाय. मात्र त्या दाव्याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे. या खुलाशानंतर संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू फक्त हत्या राहिलेला नाही, तर मुंबई लोकलची सुरक्षा व्यवस्था, बॅग तपासणी आणि लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. जर मेट्रोमध्ये प्रत्येक बॅग स्कॅन केली जाते, तर लोकलमध्ये हे का होत नाही? रोज सुमारे 70 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मग अशा धोकादायक वस्तू सहजपणे कशा काय आणता येतात? हा प्रश्न आता प्रत्येक मुंबईकर विचारत आहे. दुसरीकडे या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी फरार झाला होता, मात्र GRP आणि मुंबई पोलिसांनी तब्बल 400हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. चर्चगेट, बोरिवली, मीरा रोड, ऑटो रिक्षा, रस्ते, टोल नाके अशा प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत अखेर आरोपीला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या मते तो कर्नाटककडे पळून जाण्याच्या तयारीत होता. या तपासामध्ये तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर झाल्याचाही पाहायला मिळालं. मात्र या प्रकरणाचा सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे मयंकच्या कुटुंबावरती ओढवलेलं दुःख. रोजप्रमाणे मुलगा घरी येईल, जेवेल, उद्या पुन्हा कामाला जाईल अशी वाट पाहणाऱ्या आई वडिलांना रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली. वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझा मुलगा कोणाशी भांडण करणारा नव्हता. त्याने फक्त दरवाजा बंद करण्याची विनंती केली आणि त्याची किंमत त्याला जीव देऊन मोजावी लागली. त्याच्या भावाने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. त्याच्या घरात आजही शोककळा आहे. एका क्षणाच्या रागाने एका घरातील दिवा कायमचा विझवला. दुसरीकडे आरोपीच्या घरच्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला. त्याच्या म्हणण्यानुसार तो त्या रात्री घरी आला होता तेव्हा काही विशेष घडलं आहे याची कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी तो रडू लागला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितल्याचा त्याचा दावा आहे. कुटुंबियांनाही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांनी असा प्रकार घडेल याची अशी कधी कल्पना केली नव्हती असं सांगितलं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी मद्यपान करत असल्याची आणि त्याचा स्वभाव तापट असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा आरोप आहे की घटनेच्या दिवशीही त्यांनी मद्यपान केलेलं होतं. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. आरोपीवरती खुनासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शस्त्र जप्त केलं असून फॉरेन्सिक तपास, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, CCTV फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी केली जाईल. अंतिम निर्णय न्यायालयच देणार, त्यामुळे आरोपीवरती आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध होणं बाकी आहे. मात्र या संपूर्ण घटनेनं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकलमधील वाढलेली गर्दी, सततचा मानसिक ताण, सार्वजनिक ठिकाणी वाढत चाललेली आक्रमकता, क्षुल्लक कारणांवरून होणारे हिंसक वाद, सुरक्षा यंत्रणातील त्रुटी आणि प्रवाशांमध्ये संयमाचा अभाव या सगळ्याचा विचार आता गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. एका क्षणाचा राग 2 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला
एका घराने आपला मुलगा कायमचा गमावला तर दुसऱ्या घरातील व्यक्ती आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरी जात आहे. त्यामुळे ही घटना केवळ एका हत्येची नाही तर आपल्या समाजाला आणि व्यवस्थेला आरसा दाखवणारी घटना आहे. पण मित्रांनो, इथेच ही घटना संपत नाही. खरं तर इथूनच सुरू होतात अनेक प्रश्न, ज्यांची उत्तरं आजही लाखो मुंबईकर शोधत आहेत. विचार करा, रोज ज्या लोकलमध्ये आपण निर्धास्तपणे प्रवास करतो त्याच लोकलमध्ये एखादी व्यक्ती 2 महिने धारदार चाकू घेऊन फिरते आणि कुणालाही त्याची कल्पना येत नाही. हा केवळ सुरक्षा व्यवस्थेचा दोष आहे का? की आपण इतके सवयीचे झालो आहोत की आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे पाहण्याचंही आपण विसरलो आहोत. एका बाजूला मयंकचं कुटुंब आपल्या मुलाच्या आठवणीमध्ये हरवलंय, तर घरातली रिकामी खुर्ची, न उघडलेली खोली, मोबाईलवरती शेवटचा आलेला मेसेज आणि दरवाजाकडे लागलेली नजर, हे दुःख शब्दात मांडणं अशक्य आहे. दुसऱ्या बाजूला आरोपीचं कुटुंबही धक्क्यात आहे. एका क्षणाच्या रागाने 2 घरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. या घटनेत जिंकलं कोण? उत्तर एकच, कुणीच नाही. हरला तो मयंक, हरला त्याचं कुटुंब, हरला आरोपीचं कुटुंब आणि हरली समाजाची संवेदनशीलता. आज सोशल मीडियावरती संताप आहे, कठोर शिक्षेची मागणी आहे, रेल्वे सुरक्षेवरती प्रश्न आहेत. पण उद्या ही बातमी जुनी झाली की आपण पुन्हा सगळं विसरणार का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण प्रत्येक मोठी दुर्घटना आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. जर आपण यातून धडा घेतला नाही तर पुढची ब्रेकिंग न्यूज कदाचित पुन्हा अशाच एखाद्या निरपराध प्रवाशाबद्दल असेल. म्हणूनच आज गरज आहे केवळ आरोपीला शिक्षा देण्याची नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या आक्रमकतेला रोखण्याची, मानसिक तणावाबद्दल जागरूकता वाढवण्याची, लोकलमधील सुरक्षा अधिक सक्षम करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवण्याची. कारण एका क्षणाचा संताप आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकतो. न्यायालय आरोपीचं भवितव्य ठरवेल, पण या घटनेतून आपण काय शिकलो याचा निर्णय मात्र समाज म्हणून आपल्यालाच घ्यायचा आहे. आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्या मते मुंबई लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे बॅग स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर अनिवार्य केलं पाहिजे का? प्रत्येक स्थानकावर सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत व्हायला हवी आहे का? आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचीही काय जबाबदारी असावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल, तथ्याधारित आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.